नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. उत्तर प्रदेशमध्ये कानपूर जिल्ह्यात चौबेपूर पोलीस स्टेशन अंतर्गत रवतापूर नावाचे गाव आहे. रवतापूर गावामध्ये राहणारी लक्ष्मी देवी हिला स्वतःचे 6 मुलं होते. 5 मुली आणि 1 मुलगा. स्वतःचे 6 मुलं होते. त्यामुळे या पती पत्नींना जास्त मुलं असल्यामुळे पती त्यांचा शिक्षणाचा खर्च, खाण्यापिण्याचा मुलं असल्यामुळे हा खूप जास्त शिक्षणाचा खर्च, खाण्यापिण्याचा खर्च विचार करतात जास्त इथे राहून काही होणार नाही. पती पत्नी जर एवढ्या मुलांना शिकवायचं असेल, मोठं करायचं असेल तर त्यासाठी बाहेर जाऊन कमावंच लागेल. लक्ष्मीनं आणि तिच्या पतीनं ठरवलं. लक्ष्मी म्हणते की तुम्ही बिनधास्त बाहेर जाऊन काम करा. मी घर पूर्णपणे चांगल्या पद्धतीने सांभाळून सर्व मुलांना सांभाळेल. आणि अशा प्रकारे लक्ष्मीचा पती आपली पत्नी लक्ष्मीवर विश्वास ठेवून एका मित्राला घेऊन बाहेर राज्यात जाऊन काम करू लागला. सर्व काही ठीकठाक असतं. लक्ष्मी देवीचा पती तिकडे काम करून जितके काही पैसे मिळायचे सर्व आपल्या मुलासाठी, पत्नीसाठी पत्नीच्या अकाउंटवर टाकून द्यायचा. आणि लक्ष्मीच्या अकाउंटवर पैसे आल्यानंतर ती देखील त्या पैशांचा चांगल्या प्रकारे वापर करायची. मुलांच्या शिक्षणासाठी, शेतीच्या आणि काही खर्चासाठी त्या पैशांचा उपयोग करायची. अशा प्रकारे सर्व काही ठीकठाक सुरू होतं. लक्ष्मी देवीच्या शेजारी राहणारा एक व्यक्ती होता. त्याचं नाव होतं गोरेलाल. हा गोरेलाल नेहमी लक्ष्मी देवीच्या घरी येऊन बसत असायचा आणि लक्ष्मीला वहिनी म्हणायचा. आता आपला शेजारीच आहे आणि आपल्या घरी येतो म्हटल्यावरती लक्ष्मी देखील त्याच्यासोबत गप्पा गोष्टी करायची. तिला काही अडचण आली तर ती त्याला सांगायची. मार्केटमधून काही भाजी वगैरे आणायची असली तर ती त्याला सांगायची. शेतीसाठी काही खाद वगैरे आणायची असेल तर गोरेलालला सांगायची. आणि गोरेलाल लक्ष्मीचे सर्व कामे करायचा. आणि तिच्या 5 मुली आणि 1 मुलगा होता. हे सर्व त्या गोरेलालला काका म्हणायचे. आणि असेच दिवस जात होते. मात्र हळूहळू या गोरेलालचं तिथे कायमचंच बसणं उठणं होतं. लक्ष्मी देवीचा पती हा बाहेर पैसे कमावण्यासाठी गेला होता. त्यामुळे लक्ष्मीला कंट्रोल झाले नाही. गोरेलाल अविवाहित तरुण होता आणि या दोघांमध्ये सूत जोडले. लक्ष्मी देवी आणि गोरेलालमध्ये आता संबंध सुरू झाले. दोघांचे एकमेकावर प्रेम जडले. 2021 पासून गोरेलाल आणि लक्ष्मीमध्ये हे संबंध सुरू होते. गोरेलाल हा अगदी पतीप्रमाणे लक्ष्मीसोबत तिच्या घरीच असायचा. त्याला वाटेल तेव्हा तो तिच्या घरी जाऊन बसायचा. त्याला वाटेल तेव्हा त्याच्यामध्ये हे कृत्य व्हायचं. जेव्हा जेव्हा लक्ष्मीची मुलं शाळेमध्ये जायचे, लहान मुले हे बाहेर खेळण्यासाठी जायचे, तेव्हा यांचा कार्यक्रम चालू असायचा. लक्ष्मीच्या पतीला अजिबात काहीही माहीत नव्हते. तो तर तिकडे कमवण्यासाठी गेला होता. आपला परिवार चालवण्यासाठी तिकडून पैसे पाठवत होता. मात्र त्याच्या मागे ही लक्ष्मी इकडे उद्योग करत होती. 2021 पासून गोरेलालसोबत ती संबंधात होती. आणि गोरेलाल देखील लक्ष्मीवर खूप खुश होता. त्याला कधी जेवण वगैरे करायचं असेल तर अगदी तो आपल्या पत्नीप्रमाणे लक्ष्मीला म्हणायचा की आज ही भाजी बनव. लक्ष्मी बनवायची आणि पतीप्रमाणे त्याला ती वाढायची. आणि तो देखील तेथे जेवण करायचा आणि लक्ष्मीला आपली पत्नी समजून तेथे राहायचा. जगासमोर वहिनी म्हणून हाक मारायचा. असंच यांचा अनैतिक संबंध सुरू होतं. 5-6 महिने झाल्यानंतर लक्ष्मीचा पती बाहेर कमावण्यासाठी गेलेला होता. तो घरी यायचा. आपल्या मुलांना भेटायचा, पत्नीला भेटायचा. 10-15 दिवस, 20 दिवस राहिल्यानंतर लक्ष्मी त्याला पुन्हा पाठवून द्यायची की घराची जबाबदारी आपल्यावर आहे. एवढे सर्व मुलं आहेत आणि त्यासाठी तुम्हाला इथे राहून परवडणार नाही. ती आपल्या पत्नीला पाठवून द्यायची आणि पती देखील हशी खुशीने आपल्या कामावर जायचा. आणि इकडे लक्ष्मी आणि गोरेलालचं जे सुरू होतं ते सुरूच असायचं. आता 2021 पासून हे संबंध सुरू होते आणि आता 2025 सुरू झाले होते. 2025मध्ये हा गोरेलाल लक्ष्मीच्या घरी बसलेला असताना लक्ष्मीची एक सर्वात मोठी मुलगी होती. त्या मुलीचं वय 13 वर्ष होते. आता हा गोरेलाल त्या 13 वर्षाच्या मुलीकडे बघून याच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळं येऊ लागलं आणि तो लक्ष्मीला म्हणतो, तुझी जी मोठी मुलगी आहे ही देखील खूप मोठी झाली आहे आणि दिसायला देखील सुंदर आहे. का नाही हिला आपल्यामध्ये सामील करून घेऊयात. हिच्यासोबत काही गोष्टी करायची इच्छा झाली आहे. आता लक्ष्मी गोरेलाला म्हणते की माझ्यासोबत तुझं जे सुरू आहे ते राहू दे, पण माझ्या मुलीकडे बघू नको. तुला माझ्यापासून काही कमी पडत आहे का? तेव्हा गोरेलाल म्हणतो की नाही, पण मुलगी देखील जवान आहे, तिची देखील भूक आहे. तिचीही भूक भागवली पाहिजे. मात्र लक्ष्मी तेथे स्पष्ट नकार देते. मात्र गोरेलाल याची हिंमत एवढी वाढलेली असते कारण लक्ष्मी तर स्वतःला त्याला सोपवलेलंच असतं आणि त्यामुळे गोरेलाल हा जास्त हिंमत करतो आणि एक दिवस 13 वर्षाच्या मुलीला बेडवरती पाडतो. लक्ष्मी देखील तेथे उपस्थित असते. तिच्या मुलीसोबत नको ते कृत्य करू लागतो.
लक्ष्मी त्याला थांबवते आणि गोरेलालसोबत वाद घालू लागते. गोरेलालला काहीही वाटत नाही. तो निर्लज्जपणे हसू लागतो. मात्र या 13 वर्षाच्या मुलीवरती तो खूप मोठ्या मनावरती तिचा घात झाला होता आणि ती मुलगी 2 ते 3 दिवसापासून नीट जेवण देखील करत नव्हती. कारण आपली आई समोर असून दुसरा व्यक्ती ज्याला आपण काका म्हणतो तो आपल्यासोबत असं येऊन करतो. मुलगी देखील समजदार होती आणि तिला ते सहन होत नव्हतं. आता लक्ष्मी ही गोरेलाला स्पष्ट म्हणते की तू माझ्या संबंधात आहे हे ठीक आहे, मात्र माझ्या मुलीसोबत पुन्हा तू असं करू नको. बघ, ती मुलगी 3 दिवसापासून नीट जेवणही करत नाही. जर तिने तिच्या वडिलांना सांगितले तर मात्र आपली वाट लागू शकते. मात्र गोरेलाल हा फक्त हसायचा आणि त्याच्या डोक्यामध्ये एकच विचार होता की कधी त्या मुलीला आपल्यामध्ये सामील करून घेतो. त्या मुलीच्या आईप्रमाणे त्या मुलीच्या आईसोबत मी जे जे करतो ते कधी त्या मुलीसोबत करायला मिळते याचीच तो वाट बघत होता. त्याच्या डोक्यात होतं. असेच दिवस जात होते. लक्ष्मी आणि गोरेलालचे हे संबंध सुरूच होते. आता 2021 पासून सुरू झालेले हे संबंध बाहेरचे लोक संशय घेऊ लागले होते की गोरेलाल हा नेहमीच ह्या लक्ष्मीच्या घरी येऊन बसलेला असतो. कदाचित गोरेलाल आणि लक्ष्मीमध्ये काहीतरी असावं हे लोकांना कळत होतं. एक दिवस लक्ष्मीचा पती हा कामावरून घरी आलेला होता आणि लक्ष्मीच्या पतीला कुठून तरी कुणकुण लागते आणि त्यानंतर लक्ष्मीचा पती लक्ष्मीला बोलू लागतो. लक्ष्मीला म्हणतो की गोरेलाल आणि तुझ्यामध्ये काय सुरू आहे? तेव्हा लक्ष्मी म्हणते की आमच्यामध्ये काहीही सुरू नाही. कोणीतरी तुमचे कान भरले असतील. आपल्या घरामध्ये कोणी पुरुष नाही तर मी गोरेलालचा सहारा घेते. कशासाठी? तर हे कामे करण्यासाठी. कधी बाजार मार्केटमध्ये खाद वगैरे आणायची असली, भाजीपाला आणायचा असला तर गोरेलाल ते घेऊन येत असतो आणि हीच गोष्ट लोकांना सहन होत नाही. म्हणून लोकांना तुम्हाला आमच्याविषयी वाईट सांगितले. आता लक्ष्मीचा पती हा एवढा दूध पिणारा नसतो. त्याने देखील थोडं लक्ष केंद्रित केलेलं असतं आणि त्याला देखील संशय येत असतो. तो एकदा एवढ्या वेळी लक्ष्मीला सोडून देतो, पुन्हा कामावरती जातो. मात्र आता त्याच्या कानावरती पुन्हा कोणीतरी सांगू लागते की लक्ष्मी आणि गोरेलालचं नक्कीच काहीतरी सुरू आहे. तू चांगलं लक्ष दे. लक्ष्मीचा पती हा पुन्हा सुट्टीवर घरी येतो आणि त्यानंतर त्याला कन्फर्म होते की गोरेलाल आणि त्याची पत्नी लक्ष्मीमध्ये नक्कीच प्रेम प्रकरण सुरू आहे. आता लक्ष्मीचा पती त्या ठिकाणी प्रचंड त्रस्त होतो. त्याला वाईट वाटतं, राग येतो की एवढं सगळं कमावतो कशासाठी? आपल्या मुलासाठी, लक्ष्मीसाठी. आणि माझी पत्नी ही असं काय करते? माझ्या डोळ्यामध्ये धूळफेक करत आहे. त्याला सहन होत नाही आणि तो दारू पिऊन येतो. दारू पिऊन आल्यानंतर लक्ष्मीला म्हणतो, तू त्या गोरेलालसोबत संबंध तोडणार आहे की नाही? मात्र लक्ष्मी ही त्याला स्पष्ट नकार देते की गोरेलाल आणि माझ्यामध्ये असं काहीच नाही. आता हे लक्ष्मीचे पतीला सहन होत नाही आणि तो ऑलरेडी पिलेला असतो, नशेमध्ये असतो आणि त्यानंतर तो लक्ष्मीची पिटाई करण्यास सुरुवात करतो. भयंकर तिला मारहाण करतो. तिला वॉर्निंग देतो की पुन्हा असं झालं नाही पाहिजे आणि त्यानंतर लक्ष्मी त्याची माफी मागू लागते आणि त्याला म्हणते की ठीक आहे, मी पुन्हा असं चूक करणार नाही. त्यानंतर जेव्हा गोरेलाल वेळ बघून लक्ष्मीकडे येतो तेव्हा लक्ष्मी गोरेलालला सांगते की तू आजपासून माझ्याकडे येत जाऊ नको. कारण लोकांना आता तुझ्यावर संशय येऊ लागला आहे आणि तुझ्यामुळे माझ्या पतीने मला मारहाण केली आहे. जर तू असाच येत राहिला तर मात्र मी पोलीस स्टेशनमध्ये जाईन. मात्र गोरेलालच्या मनामध्ये लक्ष्मी तर नाही, पण मात्र लक्ष्मीची 13 वर्षाची मुलगी होती. ती बसलेली होती. गोरेलाल म्हणतो ठीक आहे, तू नाही तर तुझ्या मुलीसोबत माझी सेटिंग लावून दे. लक्ष्मीला हे सहन होत नाही. लक्ष्मी म्हणते की तू माझ्या मुलीचा तर विषयच काढू नको आणि माझा देखील संबंध तोडून टाक. मात्र गोरेलाल म्हणतो की जर तुलाही सोडून द्यायचं आणि तुझी मुलगी नाही तर मी कुठे जायचं? मी तर अविवाहित आहे. मग तू माझ्यासाठी एक काम कर की मला एक मुलगी बघून दे, म्हणजे मी लग्न करून घेईल आणि मला मग दुसऱ्या कोणाची गरज राहणार नाही. आता लक्ष्मीही थोडा विचार करते आणि दुसऱ्या दिवशी गोरेलालला सांगते की ठीक आहे, माझ्या माहेरी एक मुलगी आहे. त्या मुलीला मी तुला भेटवते आणि ती मुलगी जर तुला आवडली तर तू लग्न करून घे. गोरेलाल म्हणतो ठीक आहे आणि दुसऱ्या दिवशी लक्ष्मी आणि गोरेलाल हे लक्ष्मीच्या माहेरी जातात. 31 ऑक्टोबर 2025चा दिवस असतो. शहान निवादा गावामध्ये लक्ष्मीचं माहेर असतं आणि ती गोरेलालला त्या ठिकाणी घेऊन जाते. त्यानंतर तेथे काय होते काही माहीत नाही. गोरेलाल मुलगी बघतो किंवा नाही बघत हे काहीच माहीत नाही. त्यानंतर गोरेलाल म्हणतो की ठीक आहे आणि तो घरी निघून जातो आणि सांगतो की मुलगी कशी आहे, मुलगी मला आवडली की नाही. आणि त्यानंतर गोरेलाल हा लक्ष्मीच्या माहेराहून आपल्या घरी निघून जातो. मात्र लक्ष्मी ही तिच्या माहेरीच काही दिवस राहते.
मात्र त्यानंतर जेव्हा लक्ष्मी माहेरहून आपल्या घरी येते तेव्हा तिला गोरेलाल कुठेही दिसत नाही. गोरेलालचे घरचे गोरेलाल शोधू लागतात, मात्र गोरेलाल त्यांना कुठेही सापडत नव्हता. गोरेलालचे नातेवाईक सर्व त्रस्त होऊन गेले होते की गोरेलाल नक्की कुठे गेला आहे. गोरेलालला कॉल केला असता गोरेलालचा मोबाईलही स्विच ऑफ येत होता. 2 नोव्हेंबर 2025 रोजी गोरेलालचे नातेवाईक चौबेपूर पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि त्यांना सांगतात की आमचा जो मुलगा आहे हा 4 दिवसापासून गायब आहे. त्याचा कुठेही काही लोकेशन आम्हाला मिळत नाही. त्याचा फोन देखील स्विच ऑफ आहे. सुरुवातीला तर त्यांना वाटले होते की गोरेलाल हा अविवाहित आहे, गेला असेल एखाद्या मुलीला घेऊन पळून, येईल परत. मात्र 4 दिवस झाले त्याचा काहीही कॉन्टॅक्ट नव्हता. त्यामुळे ते चौबेपूर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोरेलाल मिसिंग असल्याची कंप्लेंट दाखल करतात आणि पोलीस त्यांच्या कामाला सुरुवात करतात. आता पोलीस गोरेलालचा मोबाईल ट्रेस करतात. जसं गोरेलालच्या मोबाईलमध्ये एखादी सिम कोणी टाकेल तर पोलिसांना इकडे समजेल की त्यामध्ये तो मोबाईल ऑन झालेला आहे आणि पोलीस त्यापर्यंत पोहोचतील. मात्र गोरेलालच्या मोबाईलचं लोकेशन पोलिसांना अजूनपर्यंत भेटले नव्हते. गोरेलाल बेपत्ता होऊन 49 दिवस झाले होते आणि 49 दिवस झाल्यानंतर गोरेलालच्या मोबाईलमध्ये कोणीतरी सिम इन्सर्ट केलं होतं. पोलीस लोकेशनवर जाऊन पोहोचतात तर ते लोकेशन शहानवादा गावामध्येच होतं, जिथे लक्ष्मी देवीचं माहेर होतं आणि गोरेलालचा मोबाईल हा इशूकडे होता. इशू नावाचा एक मुलगा होता. त्या मुलाकडे गोरेलालचा मोबाईल होता. आता पोलीस इशूला उचलतात, पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येतात आणि इशूची चौकशी सुरू होते. हा गोरेलालचा मोबाईल तुझ्याकडे कसा आला? तेव्हा इशू सांगतो की हा मोबाईल मला माझ्या आत्याने दिलेला आहे. पोलीस म्हणतात आत्या कोण आहे? तर तो मुलगा म्हणतो ती माझी आत्या आहे, ती माझ्या बाबाची बहीण आहे, तिचं नाव लक्ष्मी देवी आहे. पोलीस म्हणतात म्हणजे लक्ष्मी देवीच्या भावाचा मुलगा आहे. आणि जेव्हा पोलीस विचारतात की गोरेलाल कुठे आहे तेव्हा तो इशू सांगतो की गोरेलाल आता या जगात राहिलेला नाही. माझ्या आत्याने आणि मी मिळून गोरेलालला या दुनियेतून कायमस्वरूपी हटवून टाकले आहे. 19 डिसेंबर 2025 रोजी लक्ष्मी देवीला पोलीस अटक करतात आणि लक्ष्मी देवीची कसून चौकशी सुरू होते. तेव्हा लक्ष्मी त्या ठिकाणी तुटते आणि आपली कहाणी पोलिसांना सांगू लागते. गोरेलाल आणि तिच्यात संबंध होते, दोघात चांगल्या प्रकारे बनत होती. जेव्हा जेव्हा तिचा पती बाहेर असायचा तेव्हा गोरेलाल तिच्यासोबत असायचा आणि अशाच प्रकारे सर्व काही व्यवस्थित सुरू होतं. मात्र आता 2025मध्ये लक्ष्मीची मोठी मुलगी होती, 13-14 वर्षाची झाली होती आणि गोरेलालची वाईट नजर त्या मुलीवर पडत होती. गोरेलाल त्या मुलीकडे वाईट नजरेने बघत होता आणि लक्ष्मीला हे सहन होत नव्हतं. गोरेलाल कधी त्या मुलीला आपल्या जाळ्यात ओढतो याच्या विचारात होता आणि हे सर्व लक्ष्मीला लक्षात आलं होतं. ती त्याला समजावत होती, माझ्या मुलीपासून दूर राहा. आणि याच टप्प्यामध्ये लक्ष्मीच्या पतीला देखील समजले होते की लक्ष्मी आणि गोरेलालमध्ये प्रेम प्रसंग सुरू आहे आणि त्यामुळे लक्ष्मीला खूप त्रस्त झाला होता. तिच्या पतीने तिची पिटाई केली होती आणि इकडे गोरेलाल देखील सुधारायचं नाव घेत नव्हता. लक्ष्मीला हे अजिबात सहन होत नव्हतं की गोरेलाल तिच्या मुलीसोबत हे कृत्य करावं. त्यामुळे लक्ष्मी एक दिवस विचार करते की जर या गोरेलालला संपवलं तर आपली कटकट कायमस्वरूपी दूर होईल. आपली मुलगी देखील सेफ राहील आणि आपला पती देखील आपल्याला मारहाण करणार नाही. त्यानंतर गोरेलाल जेव्हा म्हणतो की माझ्यासाठी जर तुझ्या मुलीसोबत मला रिलेशनमध्ये येऊ द्यायचं नाही नसेल तर मला मुलगी बघून दे. आणि याच गोष्टीचा फायदा ही लक्ष्मी घेते आणि त्याला सांगते की माझ्या माहेरी मुलगी आहे. लक्ष्मीने आपल्या भावाच्या मुलाला म्हणजे इशूला आधीच तयार करून ठेवलेलं असतं. तिनं इशूला 10,000 रुपये देण्याचं कबूल केलेलं असतं आणि 2,000 ॲडव्हान्स दिलेले असतात. जसं गोरेलालला ती आपल्या माहेरी घेऊन जाते मुलगी दाखवण्याच्या निमित्ताने आणि तिकडेच इशू आणि गोरेलाल त्या ठिकाणी खूप जास्त दारू पिऊ लागतात. गोरेलालला जरा जास्तच दारू पाजतात. गोरेलाल नशेमध्ये धुंद असतो. लक्ष्मी देखील थोडी दारू पिते. हे तिघेही दारू पितात आणि इशू आणि लक्ष्मी मिळून गोरेलालची हत्या करतात. त्या शहानवादा गावाजवळून 3 किलोमीटर अंतरावर एक जंगल आहे. त्या जंगलामध्ये गोरेलालचा मृतदेह लपवून टाकतात. जेव्हा पोलीस शहानवादा गावाच्या जंगलामध्ये गेले आणि ते ठिकाण जेव्हा लक्ष्मीने दाखवले तेव्हा पोलिसांना त्या ठिकाणी कंकाल हाडे मिळाली. ते गोरेलालचीच होती. आता पोलिसांनी लक्ष्मीविरुद्ध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. चार्जशीट तयार करण्यात आली. कोर्ट लक्ष्मी देवी आणि इशूला कोणती शिक्षा सुनावते हे आपल्याला समोर कळेलच. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.